नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वीचा विज्ञान हा विषय बघणार आहोत. तर त्याच्यामधला हा 16वा धडा आहे, विश्वाचे अंतरंग. या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. चला विद्यार्थ्यांनो, आपण आता पहिला प्रश्न बघूयात. आम्हाला ओळखा. तर यामध्ये बघा दिलेला आहे, ताऱ्यांचे जन्मस्थान. तर याचं उत्तर आहे धूलिकण आणि वायू यांपासून बनलेला महाप्रचंड तेजोमेघ हे आहे ताऱ्यांचे जन्मस्थान. त्यानंतर प्रश्न आ, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर तो आहे गुरु. हा ग्रह सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. तर याचं उत्तर आहे गुरु. प्रश्न ई, आपल्या शेजारील आकाशगंगा कोणती हे ओळखण्यास सांगितलेलं आहे. तर याचं उत्तर आहे विद्यार्थ्यांनो देवयानी. आपल्या शेजारील आकाशगंगा आहे, तिचे नाव आहे देवयानी. पुढील प्रश्न ई, सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे शुक्र. त्यानंतर सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह कोणता आहे? तर याचं उत्तर आहे विद्यार्थ्यांनो गुरु. हा जो ग्रह आहे, या ग्रहाला सर्वात जास्त उपग्रह आहेत. त्यानंतर आम्हाला एकही उपग्रह नाही. तर असा कोणता ग्रह आहे की ज्याला एकही उपग्रह नाही? तर ते आहेत बुध ग्रह आणि शुक्र ग्रह. तर या दोघांना एकही उपग्रह नाही. त्यानंतर प्रश्न ए, माझे परिवलन इतर ग्रहांपेक्षा वेगळे आहे. तर शुक्र या ग्रहाचे जे परिवलन आहे हे इतर ग्रहांपेक्षा वेगळे आहे. पुढील प्रश्न ए, मी शेपटी घेऊन वावरतो. तर याचं उत्तर आहे धूमकेतू. प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. त्यातील अ, आपली आकाशगंगा ज्या इतर दीर्घिकांच्या समूहामध्ये आहे त्या समूहाला इथे आपल्याला विचारलेलं आहे म्हणतात. तर आपण उत्तर पूर्ण वाक्यात देत आहोत. आपली आकाशगंगा ज्या इतर दीर्घिकांच्या समूहामध्ये आहे त्या समूहाला स्थानिक दीर्घिका म्हणतात. काय म्हणतात? स्थानिक दीर्घिका म्हणतात. आ, धूमकेतू हे पासून तयार झालेले असतात. आणि याचं उत्तर धूमकेतू हे धूळ व बर्फ पासून तयार झालेले असतात. प्रश्न ई, हा ग्रह घरंगळत चाललेला दिसतो. तर याचं उत्तर आहे युरेनस. हा ग्रह घरंगळत चाललेला दिसतो. प्रश्न ई, हा वादळी ग्रह आहे. तर याचं उत्तर आहे गुरु. हा वादळी ग्रह आहे. उ, ध्रुव तारा ताऱ्यांचे उत्तम उदाहरण आहे. उत्तर बघा, ध्रुव तारा रूपविकारी ताऱ्याचे उत्तम उदाहरण आहे. प्रश्न तिसरा, दिलेली विधाने चूक की बरोबर आहेत ते ठरवा. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. अ, शुक्र हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. आणि याचं उत्तरामध्ये चूक हे द्यायचं आहे, कारण बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. आ, बुध ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात.
तर याच्या उत्तरामध्ये चूक असं लिहायचं आहे. बरोबर आहे ते आहे गुरु ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात. ई, गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. तर याचं उत्तर आहे बरोबर, कारण गुरु हा ग्रह सर्वात मोठा आहे. प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यातील प्रश्न अ, मंगळ ग्रहाचे वैशिष्ट्य काय? उत्तर बघा विद्यार्थ्यांनो. पहिला, मंगळ हा सूर्यमालेतील चौथ्या क्रमांकाचा ग्रह आहे. दुसरा आहे, मंगळ ग्रहाचा रंग लालसर दिसतो कारण मंगळावरील मातीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोह आहे. 3, मंगळाला लाल ग्रह असेही संबोधतात. 4, सूर्यमालेतील सर्वात उंच आणि लांब पर्वत मंगळ ग्रहावर आहे. 5, मंगळला 2 उपग्रह आहेत. त्यांचे परिवलन 24 तासात होते. मात्र सूर्यभोवती परिभ्रमणासाठी त्याला 1.88 वर्षे लागतात. प्रश्न आ, दीर्घिकेचे प्रकार कोणते? उत्तर आहे, दीर्घिकांचे त्यांच्या आकारांवरून विविध प्रकार पडतात. पहिला, चक्राकार किंवा त्यालाच सर्पिलाकार दीर्घिका अशा प्रकारे असते बघा ती. याला चक्राकार किंवा सर्पिलाकार दीर्घिका. त्यानंतर लंबवर्तुळाकार दीर्घिका जे अशा प्रकारचे असते. अवरुद्ध चक्राकार दीर्घिका आणि अनियमित दीर्घिका असे याचे 4 प्रकार आहेत. प्रश्न ई, आकाशगंगेमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? तर याचं उत्तर, आकाशगंगेमध्ये सूर्यापेक्षा लहान तसेच आकाराने हजारो पट मोठे, या ठिकाणी पट असा आहे, मोठे तारे, तारकागुच्छ, धुळीचे ढग, तेजोमेघ, वायूचे ढग, नवीन जन्माला आलेले तारे, मृत तारे अशा अनेक खगोलीय वस्तू आहेत. आपली सूर्यमाला व त्यातील ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, धूमकेतू इत्यादी सर्वांचा आकाशगंगेमध्ये समावेश होतो. प्रश्न ई, ताऱ्यांचे प्रकार कोणते? उत्तर, आपल्याला दिसणाऱ्या काही ताऱ्यांपैकी काही तारे तेजस्वी असतात, तर काही तारे हे अंधुक असतात. निळे, पांढरे, तांबूस पिवळे असे विविध रंगाचे तारे आकाशात पाहायला मिळतात. ताऱ्यांचे पुढील काही प्रकार पडतात. सूर्यसदृश्य तारे, तांबडे राक्षसी तारे, महाराक्षसी तारे, जोड तारे, रूपविकारी तारे इत्यादी. धूमकेतूंचे प्रकार कोणते, कशावरून? उत्तर आहे, धूमकेतूंचे 2 प्रकार पडतात. पहिला, दीर्घ मुदतीचे धूमकेतू. या धूमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 200 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागतो. आणि दुसरा प्रकार आहे तो आहे अल्प मुदतीचे धूमकेतू. तर या धूमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 200 वर्षांपेक्षा कमी कालावधी लागतो. असे याचे 2 प्रकार आहेत. प्रश्न उ,
धूमकेतूमध्ये काय काय असते? उत्तर, धूमकेतू हे गोठलेल्या द्रव्यांनी व धूलिकणांनी बनलेले असतात. सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतूतील द्रव्याचे वायूत रूपांतर होते. हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेस फेकले जातात. त्यामुळे काही धूमकेतू लांबट पिसाऱ्यासारखे दिसतात. उल्का व अशनी यांमध्ये कोणता फरक आहे? चला तर याचं उत्तर बघा. उल्का म्हणजे लघुग्रहांच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात. मात्र हे छोटे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्यांच्याशी होणाऱ्या घर्षणाने ते पूर्णपणे जळतात. त्यांना उल्का असे म्हणतात. परंतु हे शिलाखंड काही वेळेला पूर्णपणे न जळताच पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात. त्यांना अशनी असे म्हणतात. तर हा आहे या उल्का आणि अशनी यामधला फरक. प्रश्न 1. नेपच्यून ग्रहाची वैशिष्ट्ये कोणती? त्याचं उत्तर, पहिला, नेपच्यून हा सूर्यमालेतील 8व्या क्रमांकाचा ग्रह आहे. त्याचा क्रमांक 8वा आहे. दुसरा, नेपच्यूनवरील एक ऋतू सुमारे 41 वर्षांचा असतो. तिसरा, या ग्रहावर अतिशय वेगाने वारे वाहतात. प्रश्न 5. जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट दिलेला आहे. अ गटामध्ये आकाशगंगा, धूमकेतू, सूर्यसदृश्य तारा, शनी आणि शुमर. तर ब गटामध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे 33 उपग्रह, सर्पिलाकार, व्याध आणि हॅली. तर चला बघूया त्यांच्या योग्य जोड्या काय आहेत. आकाशगंगा साठी आहे ई, सर्पिलाकार. धूमकेतूसाठी आहे उ, हॅले. सूर्य सदृश्य तारा ई, व्याध. शनी आ, 33 उपग्रह आणि शुक्र पूर्वेकडून पश्चिमेकडे. चला तर विद्यार्थ्यांनो, या पाठाचा स्वाध्याय झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.